हाय, हॅलो, नमस्कार. टियाज व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी पुन्हा एकदा नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे तुम्हा सर्वांसाठी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांनी आत्ता नुकतीच व्लॉगिंग करायला सुरुवात केलेली आहे किंवा ज्यांना व्लॉगिंग करण्याची इच्छा आहे पण त्यांना काही माहिती नाही आहे की बाबा कसं त्यामध्ये काही केलं पाहिजे किंवा काय गोष्टी योग्य आहेत आणि तर आपण चुकलो नाही पाहिजे. तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की बेसिक 3 गोष्टी आहेत ज्या की लक्षात घेतल्या पाहिजेत आपण ज्यावेळेस व्लॉगिंग करतो. तर त्या 3 गोष्टी मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये इथे सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर हे की व्लॉगिंग करत असताना सगळे कशी रेकॉर्डिंग करतात की एक नॉर्मल रेकॉर्डिंग करतात, फ्रंट कॅमेऱ्याने करतात किंवा बॅक कॅमेऱ्याने करतात, पण तिथल्या तिथंच फोनमध्येच फ्लिप करतात त्या कॅमेरा. तर ही चुकीची पद्धत आहे, कारण फ्रंट कॅमेऱ्याला इतकी क्लॅरिटी नसते किंवा तो व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्यानंतर तो ब्लर येतो. तर हे अगदी चुकीची पद्धत आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्रंट कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग करता आणि तुम्हाला ते फ्लिप करणं पण म्हणजे नाही का ती पद्धतच माहिती नसते, तर त्यामुळं तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा जे पण म्हणजे तुम्ही अपलोड करणार रेकॉर्डिंग तर ते एक म्हणजे अशी चांगल्या पद्धतीची क्वालिटी रेकॉर्डिंग दिसणार नाही आणि त्यामुळं तुमचा रीच जो आहे तो पण जास्त जाणार नाही यूट्यूबला. तर तुम्हाला जर एकदम परफेक्ट अशी रेकॉर्डिंग करायची असेल आणि योग्य पद्धतीने रेकॉर्डिंग करायची असेल तर काही बेसिक गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही काय करता की बाबा आता फ्रंट कॅमेरा यूज केला तर तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये ब्युटी इफेक्ट असतात किंवा काय असतं तर आपण नाही का चांगलं दिसू वगैरे काय अशी काही गोष्टी असतात लोकांच्या, म्हणून ते एक फ्रंट कॅमेरा जास्त करून यूज करतात, पण त्यामुळं क्वालिटी चांगली येत नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, कारण बॅक कॅमेराची जितकी क्वालिटी असते आणि जितकं बॅक कॅमेऱ्याने इतकं म्हणजे व्हिडिओ छान दिसतो ना तितकं फ्रंट कॅमेऱ्याने बिलकुल दिसत नाही. त्यामुळं बॅक कॅमेरा हा रूल आहे आणि सगळे यूट्यूबर जे आहेत बॅक कॅमेऱ्यानंच यूज करतात रेकॉर्डिंग करत असताना. त्यामुळं व्लॉगिंग करताना सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचे की तुम्ही बॅक कॅमेऱ्यांनीच व्लॉगिंग करायचे आहे. तर हा पहिला मुद्दा आहे की बॅक कॅमेऱ्यानी व्लॉगिंग करायची आहे. तर हा आता मी तुम्हाला तुमच्या पद्धतीने सांगते की तुम्ही काय करता. तर हा आता फ्रंट कॅमेरा ऑन आहे, राईट. तर फ्रंट कॅमेरा ऑन आहेत. आता तुम्ही आता अशी रेकॉर्डिंग करताय, राईट. आता तुम्हाला मागच्या साईडनी दाखवायचे, तुमचं समोरचं दाखवायचं, तुम्ही कसं दाखवणार आहेत. तर तुम्ही काय करणार तिथल्या तिथंच हे अशा पद्धतीने तरी तुम्ही दाखवणार की हे पहा म्हणून अशी रेकॉर्डिंग, बरोबर आहे. पण हे चुकीचं आहे, ही पद्धतच चुकीची, ही तुमची पद्धत आहे, तर ही चुकीची पद्धत आहे. आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते की योग्य पद्धत काय आहे की शॉर्ट मिनी व्लॉग रेकॉर्ड कसा केला जातो. तर आता हा मी बॅक कॅमेरा ऑन केलेला आहे, हां तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये आता मी दिसते म्हणजे बॅक कॅमेरा ऑन आहे. तर आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे की आता मी ही रेकॉर्डिंग स्टार्ट केली आहे. आता मी व्लॉगिंग करते आहे, ठीक आहे. हा कॅमेरा ऑन आहे. अशा प्रकारे तुम्हाला व्लॉगिंग करायची आहे. तर मी दिसते तुम्हाला, राईट. तर हा बॅक कॅमेरा ऑन आहे माझा. तर मी बॅक कॅमेऱ्याने करते, तर तुम्ही पाहू शकता त्याची क्वालिटी कशी आहे, एकदम क्लॅरिटी आहे. तसंच मी फ्लिप केला आहे तर बॅक कॅमेरानीच समोरची साईड दिसते आहे, बरोबर. तर अशा प्रकारे हा मिनी व्लॉग करत असताना फ्लिप करायचा आहे. तर सुरुवातीला हे अवघड जातं पण एकदम प्रॅक्टिस केल्यानंतर सोपं होऊन जातं. तर हे अशा प्रकारे रेकॉर्डिंग झालेली आहे. तर हा मिनी व्लॉग आपला रेकॉर्ड झालेला आहे. तर मी आता तुम्हाला ही रेकॉर्डिंग कशी झाली आहे ते पण दाखवणार आहे. तर आता तुम्हाला हँड गेस्चरनी हाताच्या हावभावाने मी तुम्हाला दाखवते की कसं करायचं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्हाला फोन फ्लिप करायचा आहे. तर असा फ्लिप केल्यानंतरच तुमची रेकॉर्डिंग ही अगदी व्यवस्थित होऊ शकते आणि क्लॅरिटी पण एकदम परफेक्ट येते. तर दुसरा पॉईंट आहे, म्हणजे पहिला पॉईंट काय होता, बॅक कॅमेऱ्यानेच रेकॉर्डिंग करायची. सेकंड पॉईंट होता हे अशा प्रकारे फ्लिप करायचं आहे आपल्याला. तर फ्लिप कसं करायचं हा दुसरा पॉईंट आहे, हा लक्षात घ्यायचं आहे. तर हे खूप सोपं आहे, थोडं प्रॅक्टिस केली तर होऊन जाते. आता मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवते. तर आता तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. तर रेकॉर्डिंग किती व्यवस्थित झालेली आहे, क्लिअरिटी बघू शकता तुम्ही. आता हा फ्लिप कसा होतो आहे ते पण पहा. आता हा फ्लिप झालेला आहे. आता समोरची भिंत दिसते तुम्हाला.
आता मी दिसते. तर अशा प्रकारे हा फ्लिप होतो फोन ज्यावेळेस आपण असा कॅमेरा फ्लिप करतो अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे रेकॉर्डिंग दिसते ती, आणि क्लॅरिटी पण बघू शकता तुम्ही बॅक कॅमेऱ्याची. तर आता हे झालं शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी व्लॉगची रेकॉर्डिंग कशी करायची ह्याची ही बेसिक आणि योग्य पद्धत. तर इथे चुकायचं नाही आहे, हेच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बॅक कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग करायची आहे आणि फ्लिप कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तर फ्लिप हे अशा प्रकारे करायचं आहे, जस्ट तुम्ही हँड मुवमेंट बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही फ्लिप करायचं. तर अशी तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. तर हे पहा तुम्ही. पुन्हा एकदा मी तुम्हाला परत तुम्हाला सांगते, जेणेकरून तुमच्या अगदी सोप्या पद्धतीने लक्षात येईल आणि ते कायमचं डोक्यामध्ये फिक्स होऊन जाईल की कशी रेकॉर्डिंग केली जाते. तर हे लक्षात आले. तर हे झालं आपलं फर्स्ट मिनी व्लॉग कसं रेकॉर्ड करायची याची पद्धत. तर आता आपण लॉंग व्हिडिओ कसा रेकॉर्ड करायचा आहे तर त्याची योग्य पद्धत आणि काय चूक आहे आणि काय बरोबर आहे याच्यामध्ये ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पूर्णपणे कम्पॅरिझन करून. तर आता आपल्याला लॉंग व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, तर ते कसं करायचं ते पाहू आपण. तर आता हा फोन आता आपल्याला असा आडवा धरायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ह्या दोन गोष्टी पण म्हणजे लक्षात आहे, आडवा आणि हुबा. ओके, हुबा म्हणजे आपल्याला शॉर्ट मिनी व्लॉग करायचा त्यावेळेस, आणि आता हा आडवा लॉंग करायचा त्यावेळेस. तर आता हे पाहू शकता तुम्ही. हा मी आधी माझा बॅक कॅमेरा आता मी ऑन नाही केलेला, पण तुम्हाला एक दाखवते बेसिक की अशा प्रकारे फ्लिप करायचं आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला उजव्या हाताने पण करायचं असेल तर तसं पण करू शकता तुम्ही, डाव्या हाताने करायचं असेल रेकॉर्डिंग तर तसंही करू शकता. तर हे गेस्चर पहा तुम्ही, हँड गेस्चर. तर अशा पद्धतीने फोन फ्लिप करायचा आहे. तर हे आधी हार्ड जातं पण नंतर सोपं जातं. तर आता मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून दाखवते. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की कसं करायचं आहे फ्लिप. तर आता मी रेकॉर्डिंग करते. आता हे रेकॉर्डिंग स्टार्ट केली आहे. तर आता हा आपण मिनी व्लॉग लॉंग व्लॉग बनवतो आहे. तर ह्याच्यामध्ये पाहू शकता व्लॉगिंग चालू आहे. आता मी दिसते तुम्हाला एकदम क्लिअर, तुम्ही पाहू शकता क्लिअरिटी पण आहे आणि तो एकदम असा म्हणजे फाटणार नाही व्हिडिओ. कारण कसं असतं क्लिअरिटी नसली किंवा तर त्यामुळं ब्लर जर झाला व्हिडिओ तर तो फाटतो, अपलोड केल्यानंतर तो क्लिअर दिसत नाही. तर हा व्हिडिओ आता बॅक कॅमेराने केल्यामुळं हा एकदम व्यवस्थित दिसतोय तुम्हाला व्हिडिओ. बघा तुम्ही पाहू शकता, आणि ते फ्लिप पण कशा प्रकारे होतं आहे. तर हा झाला लॉंग व्हिडिओ, ठीक आहे. तर शॉर्ट आणि लॉंग ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. शॉर्टबद्दल पण मी तुम्हाला सांगितले आणि लॉंगबद्दलही सांगितले. तर हे तुम्ही पाहू शकता रेकॉर्डिंग मी आता केलेली की कशी रेकॉर्डिंग होती आणि कसं फ्लिप होतं आहे फोन. तुम्ही पाहू शकता. आता भिंत दिसते, पुन्हा मी दिसते आहे, पुन्हा डायरेक्ट भिंत दिसते, मी दिसते पण आणि खूप इझी जातं हे. आता हा एक्स्ट्राचा पार्ट पण आहे, आता त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर हा अशा प्रकारे छान क्लिअरिटीमध्ये लॉंग व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की लॉंग व्हिडिओमध्ये आपल्याला कशा प्रकारे फ्लिप करायचं आहे. तर आता हा असा आपला हात आहे, तुम्ही हँड गेस्चरवरून पण लक्षात घ्या. जसं मी शॉर्टमध्ये सांगितले तसे तुम्हाला लॉंगमध्ये पण हँड गेस्चरद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ ह्या दोन गोष्टी झाले. आता हे बघा, मी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की कसा रोटेट केला पाहिजे, ठीक आहे. तर आता आपण ज्यावेळेस असा फोन फ्लिप करतो ना, तर त्यावेळेस काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपला एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो पण रेकॉर्ड होतो. तर आपल्याला तो एक्स्ट्रा पार्ट जो आहे तर तो आपल्याला नाही पाहिजे. तर त्याला आपण एडिट कसं करायचं, तर तिसरा पॉईंट आहे आपल्या या व्हिडिओमध्ये की एडिट कसं करायचं. तर ते एडिटिंग पण मी तुम्हाला सांगणार आहे की एक्स्ट्रा पार्ट आपल्याला ट्रिम करायचा आहे. तर आता आपण गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर तिथे एक ट्रिमचं ऑप्शन असतं, म्हणजे कात्रीचं दाखवतात तिथं ऑप्शन. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला जे नाही पाहिजे तो पार्ट जो आहे तर त्याला ड्रॅग करायचं आहे. आता मला जो सुरुवातीचाच पार्ट आहे तो एक्स्ट्राचा आहे माझ्या व्हिडिओमध्ये, तो मी ट्रिम करणार आहे. तर मी अशा प्रकारे हा ट्रिम केलेला हे दिसतोय ना तुम्हाला, ह्याच्यामध्ये माझे पाय आलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला. तर मी आता तो ड्रॅग करते व्हिडिओ, ठीक आहे. तर मी हा ड्रॅग केलेला आहे. आता तिथे साईडला राईट बटन आहे, तिथं मी क्लिक करणार आणि तो व्हिडिओ सेव्ह करून घेणार, ठीक आहे. तर हा एक्स्ट्राचा पार्ट मी ड्रॅग केला आहे, राईट. तर इथपर्यंत लक्षात आले तुमच्या की अशा प्रकारे ट्रिम करायचं आहे ह्याला, आणि त्यानंतर ह्याला आपण सेव्ह करून घेणार आहे.
तर आता आपण सेव्ह बटन क्लिक केलं आहे आणि मग त्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह होणार आहे. तर तुम्ही हे फोनच्या गॅलरीमधून डायरेक्ट म्हणजे एडिटिंग करू शकता किंवा कुठलंही एडिटिंग ॲप जे असतं ना तर त्यावरून पण तुम्ही एडिटिंग करू शकता. जसे की बरेच असे एडिटिंगचे ॲप आहेत, तुम्हाला तर माहीतच असतील. तर जर माहीत नसतील तर त्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ बनवू नक्कीच. तर अशा प्रकारे तुम्हाला ट्रिम करून घ्यायचा आहे तो व्हिडिओ. तर म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत की हा तिसरा भाग पण महत्त्वाचा आहे, हा पॉईंट की एडिटिंग पण महत्त्वाची ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग करता. तर ही रेकॉर्डिंग बघा अशा प्रकारे सेव्ह झालेली. तर ही एक्स्ट्राचा जो पार्ट होता आपला की ज्याच्यामध्ये आपले पाय दिसत होते तर तो आपण कट करून टाकलेला आहे, ट्रिम केलेला आहे. तर आता हा असा व्हिडिओ दिसतोय बघा तुम्ही, एकदम व्यवस्थित फ्लिप होते, क्लिअरिटी आहे. तर अशा प्रकारे शॉर्ट व्हिडिओ, मिनी व्लॉग आणि लाँग व्हिडिओ आपल्याला ज्यावेळेस रेकॉर्डिंग करायची व्लॉगिंग करत असताना तर आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात घेतलं पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला फ्रंट कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग करायची, हा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट असा की आपण फ्लिप कसं करणार फोन, तर फ्लिप करता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर फ्लिप करण्याची योग्य पद्धत. आणि तिसरा पॉईंट म्हणजे की एडिट आपला एक्स्ट्रा ज्यावेळेस आपण फोन फ्लिप करतो तो रोटेट होतो त्यावेळेस एक्स्ट्रा पार्ट जो असतो त्यामध्ये ॲड होत असतो, तर तो एडिट कसा करायचा, ट्रिम कसा करायचा ते पण महत्त्वाचं असतं. तरच आपला व्लॉग जो आहे तो एकदम चांगला बनू शकतो आणि व्हायरल होऊ शकतो. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि योग्य ह्या पद्धती तुम्ही जर लक्षात घेतल्या तर तुम्ही नक्कीच एक चांगले व्लॉगर बनणार, यामध्ये काही शंका नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी फार महत्त्वाचा आहे की ज्यांनी व्लॉगिंग ही आत्ताच सुरुवात केलेली आहे किंवा त्यांना काहीच माहिती नाही. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप माहितीचा आणि फायदेशीर असल्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि कमेंट करा. काही यामध्ये तुम्हाला आणखीन काही माहिती असेल किंवा काही या व्हिडिओमध्ये काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि पुढे तुम्ही जर व्लॉगिंग करण्याची इच्छा ठेवताय तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण ह्याच महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा व्हिडिओ हा खूप चांगला बनणार आहे. कारण व्लॉगिंग करत असताना हे फार महत्त्वाचं असतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.